युनिफॉर्म कॉन्व्हर्जन्स अँड डिफरन्शिएशन. आपण आतापर्यंत काय बघितलं? युनिफॉर्म कॉन्व्हर्जन्स अँड रिमान इंटिग्रेशन, युनिफॉर्म कॉन्व्हर्जन्स अँड कंटिन्युटी. आता आपण बघणार आहे युनिफॉर्म कॉन्व्हर्जन्स अँड डिफरन्शिएशन. आता हे आधीच्या 2 थिअरम सारखं नाहीये. म्हणजे कसं आपण काय सांगितलेलं? सपोज Fn converges to F uniformly, राइट? आता प्रत्येक Fn जर कंटिन्युअस असेल, तर F पण काय असतो? कंटिन्युअस. हे कधी युनिफॉर्मली कन्व्हर्जंट होत असेल तर. रिमान इंटिग्रेबल असेल तर लिमिट फंक्शन पण काय असतं? रिमान इंटिग्रेबल असतं. क्वेश्चन असा आहे, की प्रत्येक फंक्शन जर डिफरन्शिएबल असेल आणि Fn Fला कन्व्हर्ज होत असेल, तर F डिफरन्शिएबल असणार का? हा क्वेश्चन. द आन्सर इज नो, नॉट नेसेसरली. ओके. काही एक्स्ट्रा कंडिशन्स पण आहेत. त्या जर सॅटिस्फाय होत असतील, तर मात्र F पण काय असतो? डिफरन्शिएबल असतो. आणि ह्या केसमध्ये तुम्ही काय प्रूव्ह केलेलं? लिमिट ऑफ F dx इज सेम एज लिमिट ऑफ इंटिग्रेशन ऑफ इंटिग्रेशन ऑफ F with respect to dx from a to b is same as limit n tends to infinity integration from a to b Fn of x dx. हे म्हणजेच काय? लिमिट ऑफ इंटिग्रेशन ऑफ लिमिट. F काय आहे? लिमिट आहे ना. सो लिमिट n टेन्स टू, ह्याला परत जर लिहायचं म्हणलं, Fn ऑफ x dx ab असं आहे ना. F ऑफ x मला असं लिहिता येईल, राईट? दिस इज इक्वल टू लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी a टू b f ऑफ x dx. लक्षात येते का बघा? सो दिस इज नथिंग बट इंटिग्रेशन ऑफ लिमिट इज सेम एज लिमिट ऑफ इंटिग्रेशन. हे कधी? जर Fn Fला कन्व्हर्ज होत असेल युनिफॉर्मली आणि जर प्रत्येक Fn रिमान इंटिग्रेबल असेल, तर लिमिट फंक्शन पण रिमान इंटिग्रेबल असतंय आणि त्याचं इंटिग्रेशन कसं कॅल्क्युलेट करताय? सो इंटिग्रेशन ऑफ f ऑफ x dx a टू b सेम एज लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी a टू b Fn ऑफ x dx. हे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलंय. आता डिफरन्शिएबिलिटीच्या संदर्भात आपण बघणार आहे. माझ्याकडे वेळ नाही, तर नाहीतर तुम्हाला मी सगळ्यांचे काउंटर एक्झाम्पल पण दिले असते. मला थेरम्स प्रूव्ह करायचे आहेत, त्याच्यामुळं मी थोडंसं रिस्ट्रिक्शन टाकतो. ठीक आहे? But before going ahead, let me take one screenshot here because this is mandatory. Okay. तर आता थेरम बघूयात. थेरम पहिला लिहून घेऊयात आणि मग त्याचं प्रूफ आपण लिहूया. ओके. थेरम काय आहे बघा. Assume that each term of Fn, मी आता ॲज इट इज लिहितो बुकमध्ये जसं आहे तसं. Assume that each term of sequence Fn is real valued function having a finite derivative at each point of an open interval a, b. Assume that for at least one
for at least one point x naught in AB. त्या पॉइंटला मिळणारी जी सिक्वेन्स आहे, सिक्वेन्स प्रत्येक पॉइंटला आपल्याला सिक्वेन्स ऑफ नंबर मिळते ना कशी? प्रत्येक त्या पॉइंटला तुम्ही जे सगळे फंक्शन्स दिलेले आहेत FN ते सगळे इव्हॅल्युएट करा. त्याच्यापासून जी सिक्वेन्स मिळते ती काय? FN x नॉट ही सिक्वेन्स ऑफ नंबर असते. कॉन्व्हर्जन्स. Assume further that there exists a function g. There exists a function g such that Fn dash converges to G uniformly. On open interval AB, then काय मिळणार? पहिल्यांदा तुम्हाला सांगता येईल there exists a function on AB such that Fn converges to F uniformly. On AB. किंवा हे सगळ्यात शेवटी लिहिलं तरी चालेल, रिपीट करायला नको. Such that Fn converges to F uniformly आणि B for each x in AB, for each x in AB, the derivative कोणाचा? लिमिट फंक्शन्स. बाय द वे जी ऑफ एक्स म्हणजेच काय? Fn डॅशचं लिमिट आहे ना? जी ऑफ एक्स काय आहे? जी काय आहे? Fn डॅशचं लिमिट आहे. ओके. सो मी असं लिहू का? ह्यालाच काय आपल्याला कन्सिडर करता येईल बघा बरं. एफ ऑफ डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. बरोबर? बरोबर का? एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे. आणि जी ऑफ एक्स म्हणजेच काय? लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी. कुणाचं लिमिट आहे? Fn डॅशचं लिमिट आहे. Fn डॅश ऑफ एक्स. राईट? आता हे कसं लिहायचं बघा. डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स काय आहे? लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी ए मध्ये लिहिलेलं आहे ना, Fn ऑफ एक्स. राईट? आणि इथं काय आहे? लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी Fn डॅश ऑफ एक्स म्हणजेच काय? डी बाय डी एक्स ऑफ डी बाय डी एक्स ऑफ कुणाचं? Fn ऑफ एक्स. म्हणजे ह्या थेरम मध्ये तुम्ही काय प्रूव्ह करताय? डेरिव्हेटिव्ह ऑफ लिमिट इज लिमिट ऑफ डेरिव्हेटिव्ह. समजलं का? म्हणजे जसं इंटिग्रेशनच्या आत लिमिट साईन लिहिलं तसं आता तुम्हाला डेरिव्हेटिव्हच्या आत लिमिट साईन नेता येते. लक्षात आलं का? ह्याच्यामध्ये आपल्याला 2 गोष्टी प्रूव्ह करायच्या आहेत. आता हे ठोकळ मी सांगतो काय-काय दिलेलं आहे. कारण भरपूर काय-काय दिलेलं आहे ना. बघितल्यावर आता हे स्टेटमेंट वाचल्यावर अझ्युम दॅट, अझ्युम दॅट, अझ्युम दॅट. अझ्युम दॅट 3 वेळा आलेलं आहे. बघा बरं. इथे एकदा आलेला आहे अझ्युम. इथे एकदा आलेला आहे अझ्युम आणि इथे एकदा आलेला आहे अझ्युम. आता हे तिने काय-काय सांगितले हे बघूयात आपण. हे पहा. त्यांनी सांगताना म्हणलेलं आहे प्रूफ सुरुवात करूयात. पण त्याच्या आधी काय दिले ते बघूयात. ठीक आहे?
काय दिले सांगा बरं? हं. एफ-एन डिफाईन केले आहेत कशावरती? ओपन इंटरव्हल ए-बी वरती एंड एफ-एन इज डिफरन्शिएबल किंवा असं म्हणूयात, एफ-एन इज डिफरन्शिएबल ऑन ए-बी. डिफरन्शिएबल ऑन ए-बी. हे दिलेलं आहे ना पहिलं. सिक्वेन्स कशाचे दिलेले आहे? सिक्वेन्स ऑफ डिफरन्शिएबल फंक्शन्स, राइट? इथं क्लिअर आहे. हे दिलेला पहिला पार्ट. दुसरा पार्ट काय सांगितलाय त्यांनी? दुसरा पार्ट सांगितलाय, की एफ-एन डॅश, एफ-एन बद्दल नाही, एफ-एन डॅश कन्व्हर्जेस टू एफ सॉरी जी. एफ-एन डॅश कन्व्हर्जेस टू जी युनिफॉर्मली युनिफॉर्मली ऑन ए-बी. हे पण एक सांगितलंय. एफ-एन सिक्वेन्स ऑफ डिफरन्शिएबल फंक्शन्स कन्सिडर करताय. सेकंड, दिलेली सिक्वेन्स ऑफ फंक्शन आहेत, त्याच्यापासून एक नवीन सिक्वेन्स तयार केली. कुठली? एफ-एन डॅश. तुम्हाला ही सिक्वेन्स दिलेली आहे ना, ह्या सिक्वेन्सच्या संदर्भात चालू आहे. आता ह्याच्यापासून एक नवीन सिक्वेन्स तयार करा एफ-एन डॅश, कारण प्रत्येक एफ-एन काय आहे? डिफरन्शिएबल आहे. सो यू कॅन दिस एफ-एन डॅश इज वेल डिफाईन्ड. ओके. आता एफ-एन डॅश ही जर सिक्वेन्स कन्सिडर केली सेम इंटरव्हल सेम ओपन इंटरव्हल ए-बी वरती, तर ह्या एफ-एन डॅश संदर्भात तुम्हाला माहिती दिलेली आहे. काय? तर एफ-एन डॅश ही जी आहे ती कुठं कन्व्हर्ज होते? जीला. आणि ती कशी कन्व्हर्ज होते? युनिफॉर्मली. दिस इज फर्स्ट पार्ट, दिस इज सेकंड पार्ट आणि थर्ड पार्ट सांगितलेला आहे. थर्ड पार्ट काय सांगितलेला आहे? आता एफच्या संदर्भात सांगितलेलं आहे. आय थिंक एफच्या संदर्भात सांगितलेला सेकंड पार्ट असेल आणि डिफरन्शिएबिलिटीसाठी सांगितलेलं थर्ड पार्ट असेल. ओके. वर खाली झालेलं काय फरक पडत नाही. मी इथं खाली लिहितो. आणि सांगितलेलं आहे, देअर एक्झिस्ट एक्स नॉट इन ए-बी सच दॅट एफ-एन एक्स नॉट कॉन्व्हर्जंट. बघा काय काय म्हटलेलं आहे. सिक्वेन्स एफ-एन ऑफ डिफरन्शिएबल फंक्शन कुठे डिफाईन केलेले आहे? ए-बी वरती डिफाईन केलेले आहे. सगळे एफ-एन काय आहेत? डिफरन्शिएबल आहेत, राइट? हां, आता एफ-एन सीरीज एफ-एनच्या कॉन्व्हर्जन्सबद्दल काय सांगितलं नाही. कॉन्व्हर्जन्स पूर्ण पूर्ण कॉन्व्हर्जन्सबद्दल न सांगता एका पॉइंटला जी मिळणारी सिक्वेन्स ऑफ नंबर आहे. म्हणजेच कसं? सगळे एफ-एन ते एक्स नॉटला इव्हॅल्युएट केल्यानंतर तुम्हाला एक सिक्वेन्स मिळते एफ-एन ऑफ एक्स नॉट. ती सिक्वेन्स काय आहे? कॉन्व्हर्जंट आहे म्हणून सांगितलं. आणि थर्ड इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, की एफ-एन डॅश म्हणजे एफ-एन सगळे डिफरन्शिएबल आहेत. त्याच्यापासून एक जी नवीन तयार केलेली सिक्वेन्स आहे एफ-एन डॅश, ती युनिफॉर्मली कन्व्हर्ज होते कुठं? जीला. ओपन इंटरव्हल ए-बी वरती. हे जर होत असेल, हे जर होत असेल, तर काय मिळते सांगितले त्यांनी? तुम्हाला सिक्वेन्स एफ-एन जे आहे, त्याच्याबद्दल एक गोष्ट सांगता येते. काय? एफ-एन इज युनिफॉर्मली कन्व्हर्जंट. एफ-एन युनिफॉर्मली कन्व्हर्जंट म्हणजेच काय? देअर एक्झिस्ट लिमिट फंक्शन एफ सच दॅट एफ-एन कन्व्हर्जेस टू एफ युनिफॉर्मली ऑन ए-बी. बरोबर आहे का? ही पहिली गोष्ट. आणि सेकंड काय सांगितलंय त्याने? याला ए-बी म्हणलेलं आहे. हे झालं ए. आणि बी काय सांगितलेलं आहे? हे जे लिमिट फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय माहिती आहे? समजलं का? म्हणजे एफ-एन डॅश ज्या जीला कन्व्हर्ट झालाय, तो हा जी आहे. सो एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स. म्हणजेच काय? लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी. हे वर लिहिले मी परत एकदा लिहितोय. समजतंय का? म्हणजे जसं इंटिग्रेशन काढण्यासाठी तुम्ही काय करत होता? रिमान इंटिग्रेबल सिक्वेन्स जर युनिफॉर्मली कन्व्हर्जंट असेल, तर लिमिट फंक्शनचं रिमान इंटिग्रेशन काढायचं असेल, तर काय करत होता? प्रत्येक प्रत्येक फंक्शनचं रिमान इंटिग्रेशन काढायचं आणि त्याचं लिमिट घ्यायचं. तसं इथं काय करायचं आहे? एफ-एनचं डेरिव्हेटिव्ह काढायचं एक्सला प्रत्येक एनसाठी. सो एफ-1, एफ-2, एफ-1 ऑफ एक्स, एफ-2 ऑफ एक्स, सॉरी एफ-1 डॅश ऑफ एक्स, एफ-2 डॅश ऑफ एक्स, एफ-3 डॅश ऑफ एक्स आणि त्याचं लिमिट घ्यायचं. आणि ते लिमिट काय मिळणार आहे तुम्हाला? जी ऑफ एक्स. बिकॉज व्हॉट इज जी ऑफ एक्स? जी ऑफ एक्स इज लिमिट ऑफ एफ-एन डॅश. समजतंय ना? सो जी ऑफ एक्स इज व्हॉट? लिमिट ऑफ डेरिव्हेटिव्हज ॲट एक्स. एफ-1 डॅश ऑफ एक्स, एफ-2 डॅश ऑफ एक्स, एफ-3 डॅश ऑफ एक्स ह्याचं लिमिट. समजतंय का? आणि ते लिमिट म्हणजेच काय असणार आहे? लिमिट फंक्शनचं ते लिमिट फंक्शन म्हणजेच लिमिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे एफचा डेरिव्हेटिव्ह. इज इट क्लिअर? काय दिलेलं आहे थेरममध्ये ते लक्षात आलं का? असं लक्षात ठेवा, एफ-एनच्या कॉन्व्हर्जन्सच्या ऐवजी त्यांनी एफ-एन डॅशचा कॉन्व्हर्जन्स दिला, युनिफॉर्म कॉन्व्हर्जन्स. एफ-एन डॅशचा युनिफॉर्म कॉन्व्हर्जन्स सांगितलेला आहे आणि एका पॉइंटला सिक्वेन्स ऑफ नंबर कॉन्व्हर्ज होते. तर तुम्हाला काय मिळतंय? एफ-एन कॉन्व्हर्जेस टू एफ युनिफॉर्मली. म्हणजे काय? एवढ्या इन्फॉर्मेशनवरनं
तुम्हाला फक्त एक्स नॉटलाच नाही, की कुठलाही पॉइंट ए मधला कुठलाही पॉइंट एक्स घेतला, तर त्याच्यासाठी मिळणारी जी सिक्वेन्स आहे ती कॉन्व्हर्ज होते. म्हणजेच लिमिट फंक्शन एक्झिस्ट होते. आणि लिमिट फक्त जस्ट एक्झिस्ट होत नाही, तर तो कन्व्हर्जन्स युनिफॉर्म असतोय म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे एफ-एन डॅशचा युनिफॉर्म कन्व्हर्जन्स दिलेला आहे आणि एका पॉइंटला सिक्वेन्स एफ-एन ऑफ एक्स नॉट कन्व्हर्जंट होतं म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्यावरून तुम्हाला एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मिळते, की एफ-एन ही जी सिक्वेन्स आहे, ती युनिफॉर्मली कन्व्हर्जंट आहे. इझंट दिस इंटरेस्टिंग? इंटरेस्टिंग नाहीये का? काय इंटरेस्टिंग आहे असं मला वाटतंय? एफ-एन डॅशच्या कन्व्हर्जन्सवरनं तुम्हाला एफ-एनचं कन्व्हर्जन्स सांगता येतोय ना? एफ-एन डॅश जर युनिफॉर्मली कन्व्हर्ज होत असेल आणि एफ-एनसाठी एका पॉइंटला एफ-एन एक्स नॉट कन्व्हर्ज होत असेल, तर हे एफ-एनसाठी लिमिट एक्झिस्ट होते आणि हे फक्त लिमिट फंक्शन एक्झिस्ट होत नाही, तर हा कन्व्हर्जन्स युनिफॉर्म असतो म्हणून सांगितलं. हे महत्वाचं आहे. हे फार इंटरेस्टिंग आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. याचा म्हणजे ट्राय टू अंडरस्टँड द स्टेटमेंट, गिव्हन स्टेटमेंट. कारण मी एक स्टेटमेंट तुम्हाला देऊ शकतोय, की मला सपोज एफ-एन संदर्भात काय माहीत नाहीये. मला फक्त एक माहिती आहे, की कुठल्यातरी एका पॉइंटला किंवा एफ-एन पॉइंट वाईज एफ-एनचं लिमिट फंक्शन एक्झिस्ट होतं हे मला माहिती आहे. आणि मला एफ-एन प्रत्येक एफ-एन डिफरन्शिएबल आणि त्याच्या डेरिव्हेटिव्हकडे बघितलं तर माझ्या अशा लक्षात आलं, की एफ-एन डॅश ही नवीन जी सिक्वेन्स आहे ती युनिफॉर्मली कन्व्हर्जंट असेल, तर मला सांगता येतंय एफ-एनसाठी जे लिमिट फंक्शन एफ मिळत होतं, म्हणजेच पॉइंट वाईज कन्व्हर्जन्स मिळत होता. तो फक्त पॉइंट वाईज कन्व्हर्जन्स नाहीये, तर तो युनिफॉर्म कन्व्हर्जन्स सुद्धा आहे. सो हे पण तुम्ही लक्षात घ्या. समजलं का? स्टेटमेंट समजलं? So I will give you 10 seconds. Try to understand this, then I will go ahead. ठीक आहे. प्रूफ सुरुवात करूयात? आपल्याला 2 गोष्टी प्रूव्ह करायच्या आहेत. पहिलं, एफ-एनसाठी एफ एक्झिस्ट होते म्हणजे लिमिट फंक्शन एक्झिस्ट होतंय आणि एफ-एन कन्व्हर्ज होतं एफला युनिफॉर्मली आणि सेकंड ह्या लिमिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आणि ते जी ऑफ एक्स येते असं दाखवायचं. ओके? सो लेट्स गेट स्टार्टेड. Assume that C belongs to AB and define a new sequence. And define a new sequence as follows. Gn of x is equal to आता ही पॉइंट सी साठी स्पेसिफिक सिक्वेन्स आहे बरं का. सो दिस सिक्वेन्स डिपेंड्स अपॉन पॉइंट सी. सी पॉइंट चेंज केला की सिक्वेन्स चेंज होणार का? आणि डिफाईन केले त्या पद्धतीने लक्षात येईल तुमच्या. कसं बघा. When x not equal to c and if in dash of x is equal to c. बरोबर आहे ना? आता हे सी डिफायनिंग पार्ट झाला ना, त्याच्यावरून जीएन डिफाईन केलेलं आहे. कारण इथं सी वरती अवलंबून आहेत ना ह्या 2 डेफिनिशन. सो ही जी सिक्वेन्स आहे ना, ही एक आपण फिक्स केलाय सी इथला कुठलाही आर्बिट्ररी आणि त्या सी साठी एक सिक्वेन्स तुम्ही डिफाईन केलेली आहे. इज इट क्लिअर? वाटलंच तर येतो मी दिस सिक्वेन्स डिपेंड्स ऑन सी. समजलं का?
कारण हे डिफाईनच तसं केलेलं आहे ना सी सॉरी जीएन. बघा बरं एक्स नॉट इक्वल टू सी असेल तर एक्स इज इक्वल टू सी असेल. ओके. समजलं का? ओके. हे थोडं प्रूफ मोठं आहे बरं का. मी स्लोली चाललोय. कारण आपल्याला आज एवढंच काम आहे. बाकीचं मी काही रिव्हिजन वगैरे काही ह्याच्यात जास्त घेणार नाही. पण हे समजून घ्या कारण मॅक्सिमम कॉम्प्लिकेटेड प्रूफ आहे. ह्याच्यापेक्षा कॉम्प्लिकेटेड प्रूफ ह्या युनिटमध्ये कुठलंच नाही. फक्त हे समजून घ्यायचं. समजून घेतलं तर हे कॉम्प्लिकेटेड नाही. ह्या युनिटमधला सगळ्यात डिफिकल्ट जर कुठला पार्ट असेल तर एवढाच. हे झालं की झालं. हे जर जमत असेल ना, तर बाकीचं काय पण जमू शकतं. ठीक आहे. लेट मी आस्क वन क्वेशन. जीएन हा सीला कंटिन्युअस आहे का? जीएन हा सीला डिफरन्शिएबल आहे का? बरं ठीक आहे. मी तुम्हाला हिंट देतो इथं. ठीक आहे. एफ-एन डिफरन्शिएबल आहेत ना? सांगा. ओपन इंटरव्हल ए वरती एफ-एन काय आहे? डिफरन्शिएबल आहे. इज इट क्लिअर? सी कुठला आहे? ए-बी बरोबर. मग सी या पॉइंटला फंक्शन डिफरन्शिएबल आहे याचा अर्थ असा होत नाही का? लिमिट एन टेन्स टू सॉरी लिमिट एक्स टेन्स टू सी एफ-एन ऑफ एक्स मायनस एफ ऑफ सी अपॉन एक्स मायनस सी इज इक्वल टू एफ-एन डॅश ऑफ सी. एफ-एन सीला डिफरन्शिएबल असणार ना. एफ-एन जर ओपन इंटरव्हल ए-बी वरती डिफरन्शिएबल असेल, तर ओपन इंटरव्हल ए-बी मधलाच एक पॉइंट सी आहे. त्या सीला पण डिफरन्शिएबल असणार. मग सीला डिफरन्शिएबल आहे याचा अर्थ तुम्ही काय एफ एन डॅश ऑफ सी काय अकॉर्डिंग टू फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह काय एफ एन डॅश ऑफ सी इज इक्वल टू एक्स टेन्स टू सी लिमिट एक्स टेन्स टू सी एफ एन ऑफ एक्स मायनस एफ एन ऑफ सॉरी एफ एन ऑफ एक्स मायनस एफ एन ऑफ सी अपॉन एक्स मायनस सी. बरोबर ना? क्लिअर आहे का हे? हे क्लिअर आहे का? ठीक आहे. मग आता ह्या लेफ्ट हँडला काय आहे माहिती आहे बघा. एफ एन डॅश ऑफ सी म्हणजे काय? अरे डिफरन्शिएबल आहे ह्याच्यावरून आपल्याला हे मिळालं राइट? हां. आता एफ एन डॅश ऑफ सी म्हणजेच काय? एक्स इज इक्वल टू सी असताना जी ऑफ सी काय मिळणार आहे तुम्हाला? व्हेन एक्स इज इक्वल टू सी ना? म्हणजे हे जी ऑफ सी नाहीये का? क्लिअर? एक्स इज इक्वल टू सी असताना काय मिळणार आहे तुम्हाला जीएनची डेफिनिशन? एफ एन डॅश ऑफ एक्स म्हणजेच एफ एन डॅश ऑफ सी म्हणजे एक्स इज इक्वल टू सी असताना जीएन ऑफ सी इज इक्वल टू एफ एन डॅश ऑफ सी. बरोबर? एफ एन डॅश ऑफ सी म्हणजेच काय? जी ऑफ सी. लक्षात आलं का? कारण इथे डेफिनेशनमध्ये डिफाईन तसं केलेलं आहे ना आपण जीएनला. जर एक्स इज इक्वल टू सी असेल तर जीएन ऑफ एक्स काय असणार? एफ एन डॅश ऑफ एक्स वेअर एक्स इज इक्वल टू सी म्हणजेच काय? जीएन ऑफ सी इज इक्वल टू जीएन ऑफ सी इज इक्वल टू एफ एन डॅश ऑफ सी. हे डेफिनेशनच आहे ना जीएनची तशी. बघा ना. हे कळलं? ओके. ठीक आहे. तर हे झालं जी ऑफ सी इज इक्वल टू लिमिट एक्सटेन्स टू सी आहे तसं लिहू का? लिमिट एक्स टेन्स टू सी. ज्यावेळेला तुम्ही लिमिट एक्स टेन्स टू सी लिहिताय त्यावेळी एक्स इज नॉट इक्वल टू सी. बरोबर? इज इट क्लिअर? ज्यावेळेला तुम्ही लिमिट एक्स टेन्स टू सी लिहिता त्यावेळी एक्स हा सी नसतो. हे माहितीये का? धिस इज द फॅक्ट. हां. मग एक्स जर सी नसेल त्यावेळी जीएन ऑफ एक्सची डेफिनेशन काय आहे? एफ एन ऑफ एक्स मायनस एफ एन ऑफ सी अपॉन एक्स मायनस सी आहे ना डेफिनेशन. मग हे जे इथे लिहिलेलं आहे हे काय आहे? व्हेरी गुड. बरोबर ना? पण जर लिमिट एक्स टेन्स टू जी, जी ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ सी मिळत असेल, तर जी इज कंटिन्युअस ॲट सी ना? हां? हे फॅक्ट आपल्याला सगळ्यात शेवटी लावणार आहे. हे त्यामुळे लक्षात असून दे. राइट? वाटलंच तर इथे लिहायला काही हरकत नाही. समजलं का?
We know that uh, sequence Gn of C is convergent. का बरं? का बरं? अरे, तो वर दिलंय ना रे. हे Gn हे बघा आता ह्याच्यावरून Gn ऑफ C म्हणजेच काय? x इज इक्वल टू C असताना fn डॅश ऑफ x म्हणजेच fn डॅश ऑफ C. इथं क्लिअर आहे. पण तुम्हाला आणखी एक गोष्ट माहिती आहे. fn डॅश ही युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट सिक्वेन्स आहे. दिलेलं आहे ना इन्फॉर्मेशन इथं. हायलाइट करतो मी. बरोबर ना? fn डॅश ही युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट आहे. म्हणजे त्याचं लिमिट फंक्शन एक्झिस्ट होतंय, राइट? लिमिट फंक्शन एक्झिस्ट होते म्हणजे त्या पॉइंटला जी सिक्वेन्स असणार आहे, fn डॅश ऑफ C, fn डॅश ऑफ C ही कॉन्व्हर्जंट असणार ना? कारण fn डॅश ही युनिफॉर्मली कॉन्व्हर्ज होते Gला. आता त्या लिमिट फंक्शनला त्यांनी G म्हटलेलं आहे. हां? म्हणजेच ही जी सिक्वेन्स आहे, सिक्वेन्स fn डॅश ही कॉन्व्हर्ज होते म्हणजे जर ती fn डॅश C या पॉइंटला इव्हॅल्युएट केली, तर ही जी मिळणारी सिक्वेन्स आहे, नंबर ऑफ सिक्वेन्स ही कॉन्व्हर्जंट असणार. इझंट इट? नाही का? समजलं? समजलं का? समजलं नसेल तर शांत बसू नका. समजलं नसेल तर समजलं नाही म्हणून सांगा. मी एक-एक स्टेप घेत चाललोय छोट्या-छोट्या. नाही तर नाही म्हणून सांगा. पण शांत बसू नका. मला कळायला पाहिजे ना. असं करू नका रे. ठीक. आता आपलं एम काय आहे बघा. विल प्रूव्ह टू प्रूव्ह Gn that Gn is uniformly बाय द वे आता तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे. जर Gnला मी युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट प्रूव्ह केलं तर काय होईल सांगा बरं? कोण सांगते बघू? नाही, नाही, नाही. लक्ष द्या. Gn जर युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट असेल, तर एक फॅक्ट माहिती आहे. प्रत्येक Gn हा कुठं कंटिन्युअस आहे? Cला कंटिन्युअस आहे ना? आत्ताच सांगितलंय मी. प्रत्येक Gn कुठं कंटिन्युअस आहे? C या पॉइंटला कंटिन्युअस आहे. आता सांगितलेलं ना? इरेज केलेलं मगाशी मी. लिमिटवरनं सांगितलेलं, राइट? मग हा जर युनिफॉर्मली कॉन्व्हर्ज होत असेल, सपोज त्याला आपण G म्हणूयात. त्याला काय म्हणूयात आपण? G म्हणूयात. अंडर युनिफॉर्म कॉन्व्हर्जन्स दिस G विल बी अल्सो कंटिन्युअस ॲट C. समजतंय का? हा थेरम प्रूव्ह केला ना? अंडर युनिफॉर्म कॉन्व्हर्जन्स कंटिन्युटी इज प्रिझर्व्ड. म्हणजेच काय? इफ यू कन्सिडर सिक्वेन्स ऑफ कंटिन्युअस फंक्शन विच कॉन्व्हर्जेस युनिफॉर्मली टू F, देन F इज अल्सो कंटिन्युअस. मग प्रत्येक Gn जर कंटिन्युअस असेल ॲट पॉइंट Cला आणि Gn ही युनिफॉर्मली कॉन्व्हर्ज होत असेल Gला, तर G पण काय असणार? कंटिन्युअस ॲट C. समजतंय का? हां. मग त्या केसमध्ये काय होईल बघा. ह्याचं जर लिमिट घेतलं ना, याचं लिमिट, याचं लिमिट फंक्शन, याचं लिमिट फंक्शन घेतल्यानंतर fn ऑफ xचं लिमिट फंक्शन f मिळेल. fn ऑफ cचं लिमिट f ऑफ c मिळेल. x मायनस c मिळेल आणि इथं fn डॅश c मिळेल. लक्षात येतंय का बघा? आणि जी लिमिट फंक्शन Cला कंटिन्युअस आहे म्हणजेच काय? ह्याचं जर लिमिट घेतला, लिमिट x टेंड्स टू C, तर g ऑफ C मिळेल. म्हणजेच काय? fn डॅश ऑफ C, सॉरी f ऑफ C. कारण ह्याचं लिमिट फंक्शन पण एक्झिस्ट होतं ना. Gnचं लिमिट म्हणजेच काय? लिमिट n टेंड्स टू इन्फिनिटी. मग ह्याचं लिमिट कॅल्क्युलेट करा, ह्याचं लिमिट कॅल्क्युलेट करा. म्हणजे तुम्हाला काय मिळतं? f डॅश ऑफ C हे दोन्ही इक्वल असणार. म्हणजेच काय? f बिकम्स डिफरन्शिएबल ॲट C. समजतंय का बघा? सो आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? ठीक आहे, हे परत येणार आहे. हे परत येणार आहे.
आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे आता? GN हा युनिफॉर्मली काय आहे? कॉन्व्हर्जंट आहे. राइट? लक्षात घ्या, कॉन्व्हर्जन्स प्रूव्ह करण्यासाठी एकतर एप्सिलॉन एन डेफिनेशन वापरून प्रूव्ह करा. नसेल, तुमच्या हातात जर लिमिट फंक्शन नसेल, तर युनिफॉर्म कन्व्हर्जन्स करण्यासाठी बेस्ट वे आहे यूज कॉशी कंडिशन फॉर युनिफॉर्म कन्व्हर्जन्स. कारण कॉशी कंडिशन फॉर युनिफॉर्म कन्व्हर्जन्समध्ये लिमिट फंक्शन लागत नाही. आठवतंय का? तुम्ही एप्सिलॉनसाठी एन एक्झिस्ट होते, जेणेकरून एन ग्रेटर दॅन इक्वल टू एन असेल तर मॉड्युलस ऑफ एफएम ऑफ एक्स मायनस एफएन ऑफ एक्स इज लेस दॅन एप्सिलॉन फॉर ऑल एक्स इन एस. ही कशाची डेफिनेशन आहे? कॉशी कंडिशनची डेफिनेशन आहे ना. आणि काय प्रूव्ह केलाय तुम्ही? सिक्वेन्स इज युनिफॉर्मली कन्व्हर्जंट इफ अँड ओनली इफ इट सॅटिस्फाईज कॉशी कंडिशन. मग कॉशी कंडिशन सॅटिस्फाय होते हे प्रूव्ह केलं तर ते ऑटोमॅटिकली जीएन काय होणार आहे? कॉशी कंडिशन सॅटिस्फाय करणार ना. जीएन कॉशी कंडिशन सॅटिस्फाय करत असल्यामुळे जीएन काय होणार? युनिफॉर्मली कॉन्व्हर्जन. राईट? सो मी काय प्रूव्ह करणार आहे आता? काय प्रूव्ह करणार आहे? नाही. जीएम कोशी कंडिशन सॅटिस्फाय करते हेच प्रूव्ह करणार आहे मी. बाकी काही प्रूव्ह करणार नाही. ओके? ओके. ठीक आहे. आता तुम्ही मग तुमच्या डोक्यात विचार येऊ शकतो, की सर मग एकाच जीएनसी जर सगळं प्रूव्ह करणार आहे, मग जीएनसीसाठी सेपरेटली हे का लिहिलंय? तर तुमच्या लक्षात येईल का लिहिलंय ते. इथे एका पॉइंटसाठी अडचण आहे म्हणून एका पॉइंटला सेपरेटली विचार केला आणि उरलेल्या पॉइंटसाठी मी सेपरेटली प्रूव्ह करतोय कॉन्व्हर्जन्स संदर्भात. ओके? ठीक आहे. इफ इफ it's not is equal to C, then we have GM of X minus GN of X. असं का लिहिलं? कारण कोशी कंडिशनमध्ये मॉड्युलस GM मायनस GN कन्सिडर करायला लागतं ना. सो पहिल्यांदा GM मायनस GN किंवा GN मायनस GM काय येते बघूयात. पहिला एन येते आणि दुसऱ्या नंतर एम येते म्हणून नाही, पहिला एम येते ना. ठीक आहे. GN ऑफ एक्स मायनस GM आहे. एन एम कुठेही घ्या, काय फरक पडेल. हे कसं लिहिता येईल सांगा? आता एक्स नॉट इक्वल टू सी आलं तर आपल्या डेफिनेशन इथं आहे ना. काय करायचं? एफएन ऑफ एक्स मायनस एफएन ऑफ सी अपॉन एक्स मायनस सी मायनस एफएम ऑफ एक्स मायनस एफएम ऑफ सी अपॉन एक्स मायनस सी. ही डेफिनेशन वापरली फक्त जीएन ऑफ एक्स. समजलं? समजलं का? मग आता इथं कसं लिहिणार आहात? डिनॉमिनेटर सेम आहे, तर वरचा न्यूमरेटर ॲड करा. आता मी कन्सिडर काय करतो? एफएन ऑफ एक्स बरं, ठीक, कन्फ्युजन व्हायला नको. आता हा मायनस गेल्यामुळं मायनस एफएम ऑफ एक्स मायनस मायनस प्लस एफएम ऑफ सी. आणि इथे लिहितो एक्स मायनस सी. ह्याला परत मी लिहितो एफएन ऑफ एक्स मायनस एफएम ऑफ एक्स प्लस काय येणार? काय लिहिणार? मायनस लिहूयात. मायनस मायनस ह्याचा कॉमन घ्या, ह्याचा. मायनस कॉमन घेतल्यानंतर आत काय राहणार? एफएन ऑफ सी आणि ह्या प्लसचा मायनस एफएम ऑफ सी. ओके? क्लिअर? एक्स मायनस सी. ह्याला मी असं लिहू का? एच ऑफ एक्स मायनस एच ऑफ सी अपॉन एक्स मायनस सी. Where h of x is equal to fm of x minus fn of x. लिहू असं? काय नाही, त्याला नवीन नाव दिलं ना मी. ओके?
मग मला सांगा एफ-एन डिफरन्शिएबल आहे, एफ-एम डिफरन्शिएबल आहे. मग त्यांचं एफ-एन मायनस एफ-एम पण डिफरन्शिएबल असणार ना? एफ-एन डिफरन्शिएबल आहे, एफ-एम डिफरन्शिएबल आहे. त्यामुळे त्या दोघांचं सबट्रॅक्शन जे आहे, डिफरन्स जो आहे, तो पण काय असणार आहे? डिफरन्शिएबल असणार आहे. इट इज डिफरन्स. ओके. ठीक. आता मला सांगा, मीन व्हॅल्यू थिअरम वापरता येईल ना आपल्याला? बिकॉज समहाऊ आय वॉन्ट टू इन्व्हॉल्व एफ-एन डॅश आणि एफ-एन डॅश, एफ-एम डॅश. का? कारण मला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन कुणासंदर्भात आहे? कुणासंदर्भातली आहे माझ्याकडे इन्फॉर्मेशन? एफ-एन डॅश ही सिक्वेन्स आहे. ही युनिफॉर्मली कन्व्हर्जंट आहे म्हणून सांगितलंय. त्यामुळे त्याला मला कशातर पद्धतीने इन्व्हॉल्व करायचं आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे मी काय वापरणार? मीन व्हॅल्यू थिअरम. युजिंग मीन व्हॅल्यू थिअरम, वी गेट x1 between x and c. X and c such that आठवतंय का? मीन व्हॅल्यू थिअरम. कंटिन्युअस डिफरन्शिएबल कुठं? ए बी. तर काय मिळते तुम्हाला? एफ ऑफ पी मायनस एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ डॅश ऑफ सी इंटू पी मायनस ए. आठवतंय का? हा मीन व्हॅल्यू थिअरम. तो मीन व्हॅल्यू थिअरम इथे यूज करा. काय येणार? काय येणार? एच ऑफ एक्स मायनस एच ऑफ सी कसं लिहिता येईल? सांगा ना. एच डॅश ऑफ x1 इंटू एक्स मायनस सी ना? असं लिहिता येईल ना? बरोबर का? हं. मग h of x minus h of c is equal to h dash of x1 into x minus c. Therefore, वरचं परत लिहा gn of x minus gm of x is equal to आता h of x minus h of c च्या ऐवजी काय लिहिणार आहात तुम्ही? आणि इथं काय लिहिणार आहात? x minus c, राइट? ह्याच्यावरनं तुम्हाला काय मिळालं? h dash of x1. पण h dash of x1 म्हणजेच काय? याचा डेरिव्हेटिव्ह घ्या ना. क्लिअर? समजलं का? मग आता सांगा, मला जर हे मिळत असेल, तर मला काय प्रूव्ह करता येईल? आता मला लक्षात आलं ना. आता एफ-एन डॅश जर युनिफॉर्मली कन्व्हर्जंट असेल, हां, तर तो हा कुठली कंडिशन सॅटिस्फाय करणार? कोशी कंडिशन सॅटिस्फाय करणार ना. मग आता कोशी कंडिशन वापरायची. समजलं? ओके. सो हे डायजेस्ट करा. मी वाटलंच तर थोडा वेळ इथे एम-व्ही-टी वगैरे समजलं नसेल, तर बघा मी एक 5 सेकंड किंवा 10 सेकंड पॉज घेतो. हे बघा, बघून घ्या पहिलं.
बाय द वे एम-व्ही-टीच्या संदर्भात कन्फ्युजन करून घेऊ नका. का माहिती आहे? इथं ए-बी इथं आहे आणि एक्स आणि सी आहेत ना, हे आतले पॉइंट आहेत. त्यामुळे कंटिन्युअस एक्स आणि सी समजतंय का बघा? आता एक्स हा सीच्या पुढे असू शकतो, पाठीमागे असू शकतोय. कुठं आहे माहीत नाही म्हणून x1 घेताना बिटवीन एक्स एंड सी म्हणलेला आहे. म्हणजे एक्स जर पुढे असेल तर सी आणि एक्सच्या मध्ये असणार आणि एक्स जर पाठीमागे असेल तर एक्स आणि सीच्या मध्ये असणार. मग ही अँबिग्विटी टाळण्यासाठी आपण काय म्हटलेलं आहे बिटवीन एक्स एंड सी. पुढे असेल तरी पण मध्ये, पाठीमागे असेल तरी पण मध्ये. मग ते सांगण्यासाठी बिटवीन एक्स एंड सी. मग ह्या क्लोज इंटरव्हलवरती ते कंटिन्युअस असणारच आहे आणि ओपन इंटरव्हलवरती डिफरन्शिएबल असणारच आहे. त्यामुळं आपल्याला एम-व्ही-टी यूज करता येतोय. समजलं? सो कन्फ्युजन करून घेऊ नका. ओके? ठीक आहे. आता बघा, एक्स सी नसताना आपण काय प्रूव्ह केलं? हे प्रूव्ह केलं, राइट? एक्स सी असताना मग काय करायचं? एक्स सी असताना इथे कन्सिडर केलं ना. समजतंय का? इथं एक्स इज इक्वल टू सी असताना हे कॉन्व्हर्जंट आहे म्हणून सांगितलंय ना. त्यामुळे एक्स इज इक्वल टू सी साठी पण आपल्याला थोडक्यात काय करायचं आहे आपल्याला सांगतो मी ते लिहितो. सिन्स fn dash is uniformly convergent, hence for epsilon positive there exists n such that if n greater than equal to n, this implies then काय लिहिता येते मला? fm of x minus fn of x becomes less than epsilon for x in AB, राईट? कारण ओपन इंटरव्हल AB वरती काय आहे? ओपन इंटरव्हल AB वरती fn dash converges to fn dash converges to fn dash is uniformly convergent आहे ना. सो fn dash युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट असेल देन इट सॅटिस्फाईज कोशी कंडिशन आणि त्याच्यासाठी मी ही कोशी कंडिशन लिहिली. समजलं? समजलं का? This implies modulus of gn of x minus gm of x is less than epsilon. n greater than equal to n, then modulus of gn of x minus gm of x becomes less than epsilon for x in AB. आता काही लोक आहेत ना, तो एक क्वेश्चन रेज करू शकतात. सर तुम्ही एक्स नॉट इक्वल टू सी असताना हे एस्टिमेशन काढलेलं आहे. कुठलं? हे एस्टिमेशन. सो इट्स ओके इफ एक्स इज नॉट इक्वल टू सी देन ह्याच्यावरून तुम्ही डायरेक्टली हे लिहू शकता. फक्त एक्स हा सी नसला पाहिजे. बरोबर ना? कारण हे कधी काढलाय तुम्ही एक्स सी नसेल तर. बरोबर? तर तुम्ही म्हणू शकताय सर हे तुम्ही वापरू शकताय. फक्त तुम्हाला इथे मेन्शन काय करावं लागेल? एक्स बिलॉंग्स टू ओपन इंटरव्हल ए बी बट एक्स इज नॉट इक्वल टू सी. बरोबर का? असं म्हणशील ना तुम्ही. बरोबर आहे. हा क्वेश्चन यायला पाहिजे. हा क्वेश्चन रेज व्हायला पाहिजे. बरोबर का? कारण हे जे इस्टिमेट आहे एफ एम डॅश एक्स मायनस एफ एन डॅश ऑफ एक्स. हे जर सगळ्या एक्स साठी होल्ड होत असेल, हे बघा, हे जे तुम्ही कॅल्क्युलेशन करताय, हा एक्स नॉट इक्वल टू सी पाहिजे. एक्स काही पण आहे ना, एक्स कुठला पण घ्या, फक्त काय नको आहे? सी नको आहे. तर त्यासाठी तुम्हाला जीएन ऑफ एक्स मायनस जीएम ऑफ एक्स काय मिळालेला आहे? तुम्हाला मिळालेला आहे जीएन ऑफ एक्स मायनस जीएम ऑफ एक्स इज इक्वल टू एफ एन डॅश ऑफ एक्स वन मायनस एफ एम डॅश ऑफ एक्स वन. मग एफ एन डॅशचा युनिफॉर्म कन्व्हर्जन्स वापरून तुम्हाला एन मिळाला. जर एम एन ग्रेटर दॅन इक्वल टू एन असेल तर हे तुम्हाला मिळते. मग एक्सच्या ऐवजी जर तुम्ही इथे एक्स वन ठेवला तर तुम्हाला हा पार्ट मिळतोय ना. बरोबर? आणि
ह्याचा यूज करून ह्याचा कुठे यूज करायचा तुम्ही इथं यूज करायचा. x इज इक्वल टू x1 साठी पण होल्ड होतंय. वाटलंच तर असं म्हणू शकता फॉर x इज इक्वल टू x1 वी गेट जे कन्फ्युजन होत असेल तर मी थोडं स्लो घेतो बरं का. थोडा वेळ झाला तर होऊन दे. पण मला हे तुम्हाला व्यवस्थित समजून सांगायचं आहे. हे x1 साठी पण होल्ड होईल ना, कारण x1 कुठे आहे? ओपन इंटरव्हल AB मध्ये. मग तुम्हाला काय मिळेल? Fm ऑफ x मायनस सॉरी Fm डॅश x1 मायनस Fn डॅश x1 धिस विल बिकम लेस दॅन एप्सिलॉन. बरोबर आहे ना? कारण सगळ्या x साठी जर होल्ड होत असेल, तर x1 साठी पण होल्ड होणार. बरोबर? समजलं का? समजलं का? हं. पण हे म्हणजेच काय आहे? समजलं का? हे म्हणजेच काय आहे? हे म्हणजे gn ऑफ x मायनस gm ऑफ x आहे ना? म्हणून मी काय लिहिलं आता, धिस बिकम्स लेस दॅन एप्सिलॉन फॉर ऑल mn ग्रेटर दॅन इक्वल टू n. पण हे कुठलंही x साठी काढलेलं ना एस्टिमेशन आपण. हे कुठल्याही x साठी जो c नाहीये फक्त. कुठलाही x जो c नाहीये, त्या कुठल्याही x साठी मला हे मिळालेलं. समजतंय? सो हे जे आहे ना, हे ट्रू असणार आहे फॉर ऑल x एक्सेप्ट समजलं का? अरे समजलं का? मग आता सर म्हणणार अडचण झाली. कारण तुम्हाला जर ओपन इंटरव्हल एबी वरती युनिफॉर्म कॉची कंडिशन दाखवायची असेल, तर ठीक आहे. ह्यातला जो सी आहे, तो सी हा पॉइंट सोडला, तर सगळीकडे ही कॉची कंडिशन सॅटिस्फाय होते. मग सीचं काय करायचं त्या? सी साठी केलेला आहे बंदोबस्त. सी साठी बंदोबस्त कुठे केलेला आहे? इथं केलेला आहे. समजतंय का? मग मला सांगा, सी कुठं आहे? एबीमध्ये आहे. सी कुठं आहे? एबीमध्ये आहे. मग जर हे सगळ्या एक्ससाठी होल्ड होत असेल, तर सी हा एबीमध्ये असल्यामुळं हे सी साठी पण होल्ड होणार ना? एफएम डॅश सी मायनस एफएन डॅश सी लेस दॅन एप्सिलॉन. मग सी साठीचा क्वेश्चन पण सॉल्व्ह होतोय. म्हणजे कुठलाही एक्स घेतला, तर मला हे मिळालं. म्हणजे जीएननं कुठली कंडिशन सॅटिस्फाय केली? कोशी कंडिशन सॅटिस्फाय केली ना? इज इट क्लिअर? ओके. इथं एक्स इज इक्वल टू सी का घेतला नव्हता? कारण मला मीन व्हॅल्यू थेरम वापरायचा होता. त्याच्यासाठी मला हे म्हणजे फ्रॅक्शन कन्सिडर करावं लागणार होतं. फ्रॅक्शन कन्सिडर करावा लागला, की मग खालचा डिनॉमिनेटर 0 असून चालत नाही. त्याच्यामुळे एक्स नॉट इक्वल टू सी तुम्ही काय केलेला? कन्सिडर केलेला. जेणेकरून तुम्हाला मीन व्हॅल्यू थेरमचा यूज करून एफ-एन डॅशला कसं तर का होईना त्याच्यामध्ये तुम्हाला आणायचं होतं. ओके? ठीक. देअरफॉर मग हे असं लिहू का सरळ? तर डायरेक्ट लिहितो. Na epsilon. There exists n belongs to n such that if m greater than equal to n, then we get gm of x minus gn of x. gn मायनस पहिला gm लिहायच्या ऐवजी gn लिहिला काय? कारण मॉड्युलस आहे ना, आता काय फरक पडत. x belongs to समजलं का? समझे क्या? आता अल्मोस्ट तुम्ही 70% पार्ट आपला कंप्लीट झाला. उरलेलं जे आहे ना, ते ईझी आहे.
ते आता काय फारसं अवघड नाही. आता आपल्याला फक्त एफचा कारण मी तुम्हाला सांगितलं ना एकदा जीएन जर कंटिन्यूअस दाखवला सॉरी जीएन जर युनिफॉर्म कन्व्हर्जन्स दाखवला, तर जीएनच्या कंटिन्युटीवरनं जीची कंटिन्युटी आपल्याला दाखवता येते. कारण आता जीएन युनिफॉर्मली कन्व्हर्जंट आहे. जीएन युनिफॉर्मली कन्व्हर्जंट आहे याचा अर्थ काय? जीएनची लिमिट एक्झिस्ट होते ना. सो जीएन युनिफॉर्मली कन्व्हर्जन मीन्स देअर एक्झिस्ट लिमिट फंक्शन जी सच दॅट जीएन कन्व्हर्जेस टू जी युनिफॉर्मली. मग प्रत्येक जीएन सीला कंटिन्युअस असेल, तर त्याचं लिमिट फंक्शन जी जे आहे ते पण काय असणार आहे? सीला कन्व्हर्जंट असणार आहे. क्लिअर? आता बघा, वी कॅन राईट एफ एन ऑफ एक्स इज इक्वल टू एफ एन ऑफ एक्स नॉट प्लस एक्स मायनस एक्स नॉट जी एन ऑफ एक्स. का बरं? कारण जर एक्स नॉट इक्वल टू एक्स नॉट असेल, तर तुम्ही नवीन जीएन डिफाईन करू शकता. कसं? जीएन ऑफ एक्स इज इक्वल टू एफ एन ऑफ एक्स मायनस एफ एन ऑफ एक्स नॉट. आता हे तर एक्स नॉटचा सीचा रोल कोण प्ले करतो? एक्स नॉट प्ले करतो. एवढंच लक्षात घ्या ना. कारण प्रत्येक ह्याच्यासाठी ठीक व्यवस्थित लिहून घेते. हे इलॅबोरेट करतो थोडं. टू शो टू प्रूव्ह आता एक पार्ट झाला. टू प्रूव्ह एफ एन इज युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट ऑन फ्रॉम सिक्वेन्स जीएन कन्सिडरिंग सी इज इक्वल टू एक्स नॉट. वर सांगताना काय सांगितलेलं? ही जीएन जी सिक्वेन्स तुम्ही कन्स्ट्रक्ट केलेली, ही जीएन कशावरती डिपेंड होती? सी वरती. बरोबर ना? हां. पण जरी सी वरती डिपेंड असली, तरी हा जो रिझल्ट आहे, तर कुठल्याही सी साठी सेम राहणार. फक्त जीएन बदलू शकतात, पण रिझल्ट सेम राहणार. दॅट इज जीएन विल बी ऑल्वेज युनिफॉर्मली कन्व्हर्जंट ऑन एबी. मग सी चेंज केला आणि त्याच्यामुळे जरी जीएन चेंज झाली, तरी युनिफॉर्म कन्व्हर्जन्स हा रिटेन होणारच. कारण आपण त्याच्यामध्ये कुठंच त्याचा रोल नाही आहे. राईट? त्याच्यामुळं युनिफॉर्म कन्व्हर्जन्स हा आपल्याला कुठल्याही सी साठी तुम्ही जीएन कन्सिडर केला, तर ती युनिफॉर्मली कन्व्हर्जंट असणारच. ओके? So irrespective of that point, it will be always uniformly uniformly convergent. So from Gn considering C is equal to x naught. आता C च्या ऐवजी x naught जर तुम्ही वापरला, तर तुम्हाला एक नवीन फंक्शन कन्सिडर करता येते. Gn म्हणजे त्याच पॅटर्नमध्ये. कसं? Fn ऑफ x मायनस Fn ऑफ C लिहायच्या ऐवजी आता काय लिहिणार तुम्ही? x नॉट, x मायनस C. हे कधी? सॉरी x मायनस x नॉट. हे कधी? जर x नॉट इक्वल टू x नॉट असेल तर. आणि एफ एन डॅश ऑफ एक्स नॉट कधी? जर एक्स इज इक्वल टू एक्स नॉट असेल तर. समजलं का? समजलं? मग एक्स नॉट इक्वल टू एक्स नॉट असेल तर तुम्हाला काय लिहिता येईल? जीएन ऑफ एक्स. काय डेफिनेशन एक्स नॉट इक्वल टू एक्स नॉट इक्वल टू एक्स नॉट असेल तर? एफ एन ऑफ एक्स मायनस एफ एन ऑफ एक्स नॉट अपॉन एक्स मायनस एक्स नॉट. बरोबर ना? सो ह्याच्यावरनं काय मिळतंय? एफ एन ऑफ एक्स मायनस एफ एन ऑफ एक्स मायनस एफ एन ऑफ एक्स नॉट इज इक्वल टू जीएन ऑफ एक्स एक्स मायनस एक्स नॉट. म्हणजेच काय? एफ एन ऑफ एक्स कसं लिहिता येतं? एफ एन ऑफ एक्स नॉट प्लस जीएन ऑफ एक्स एक्स मायनस एक्स. इज इट क्लिअर गाईज? समजलं का? अरे समजलं का? म्हणजे पुढं आपल्याला हे लिहिता येतं हे तुम्हाला माहित असण्यासाठी मी मुद्दाम एक्सप्लेन केलेलं आहे. हं?
ठीक आहे. सगळं इरेज करतो. वी नो दॅट. आता आपल्याला सेकंड इन्फॉर्मेशन जी दिली त्याचा यूज करूया. वी नो दॅट एफ-एन एक्स नॉट हे कन्व्हर्जन दिले ना हायपोथेसिस म्हणून. काय लिहिलं तर एफ-एन ऑफ एक्स नॉट प्लस जी-एन ऑफ एक्स एक्स मायनस सी. बरोबर? इथपर्यंत काय शंका आहे का? हे कधी तुम्ही फाइंड आउट केलेलं एक्स नॉट इक्वल टू सी असेल तर ना? पण लक्षात घ्या, हे इक्वेशन एक्स इज इक्वल टू सी असेल तरी पण होल्ड होते. का? कारण एक्स इज इक्वल टू सी असेल तर तुम्हाला काय मिळतंय? राइट हँड साइड काय मिळणार सांगा? एफ-एन ऑफ म्हणजे एक्स नॉट इक्वल टू एक्स नॉट असेल तर एक्स इज इक्वल टू एक्स नॉट असेल तर काय मिळणार? एक्स इज इक्वल टू एक्स नॉट असेल तर ही टर्म 0 होणार ना? ही जी-एन ची टर्म 0 होईल ना? आणि तुम्हाला मिळेल एफ-एन ऑफ इथे एक्स नॉट होईल. एफ-एन ऑफ एक्स नॉट इज इक्वल टू एफ-एन ऑफ एक्स नॉट. सो इट विल होल्ड फॉर ऑल एक्स. म्हणून लिहिले वी कॅन राईट. ओके? कारण एक्स इज इक्वल टू एक्स नॉट साठी काय आहे? सी एक्स इज इक्वल टू तुम्ही असं म्हणू शकता की जीएन हा एक्स वरती म्हणजे जीएन हा एक्स नॉट वरती डिपेंड आहे, पण जीएन एक्स नॉट डिफाईन केलेलाच आहे. तो काय आहे? एफ एन डॅश ऑफ एक्स नॉट. मग त्यावेळी काय होणार? ज्यावेळी एक्स नॉट ठेवणार इथं त्यावेळी तुमचं येणार एफ एन डॅश ऑफ एक्स नॉट. पण ही टर्मच 0 होणार ना. त्याच्यामुळे इथं काय येते त्याला इम्पॉर्टन्स नाही. हे 0च होणार आहे. सो दिस होल्ड फॉर एक्स इन. इज इट क्लिअर गाईज? ठीक आहे. नाउ कन्सिडर एफ एम ऑफ किंवा एफ एन ऑफ एक्स मायनस एफ एम ऑफ एक्स. काय येणार? पहिल्यांदा एम एक्स नॉट मायनस एफ एम एफ एन एक्स नॉट. म्हटलंच तर लिहा एफ एम एक्स नॉट प्लस जी एम एक्स एक्स मायनस एक्स नॉट मायनस एफ एन ऑफ एक्स कसं लिहिणार आता? आहे तसं लिहा मायनस एफ एन ऑफ एक्स नॉट मायनस जी एन ऑफ एक्स नॉट. सॉरी एक्सच आहे ना, फक्त एमच्या ऐवजी काय आहे? एम एक्स एक्स मायनस एक्स नॉट. राईट. आता याला एक क्लब करा. याला आणि कशाला क्लब करता? इथे एक्स नॉट येणार, इथे एक्स नॉट येणार, बाकी कुठे? याला आणि ह्याला क्लब करा. काय येणार? एफ एम ऑफ एक्स नॉट मायनस एफ एन ऑफ एक्स नॉट. आणि राहिला कोण? मायनस. सांगा काय? जी-एन ऑफ आता एक्स मायनस एक्स नॉट कॉमन असणार आहे, त्याला बाहेर घेतो. ह्याच्यातनं आणि ह्याच्यातनं एक्स मायनस एक्स नॉट कॉमन असणार ना, त्याला बाहेर घेतलं मी. आणि मी लिहितो आता इथं जी-एन ऑफ एक्स मायनस जी-एम ऑफ एक्स. समजलं का? क्लिअर? आता तुम्ही कॉन्व्हर्जनचा यूज करायचा. कारण एफ-एन एक्स ही सिक्वेन्स आहे, एफ-एन एक्स नॉट ही जी सिक्वेन्स आहे ती कॉन्व्हर्जंट आहे, राईट? ही कॉन्व्हर्जंट असं दिलेलं आहे ना, इथं मेन्शन केलेलं आहे. जर ही सिक्वेन्स कॉन्व्हर्जंट असेल तर ही काय असते? कॉशी. समजतंय का? ही कॉशी असते आणि ही कॉशी कॉशी कंडिशन सॅटिस्फाय करते. राईट? तर मी ही लिहितो. हे बुकमध्ये नाही, पण मी एक्स्ट्रा देतो इथे तुम्हाला समजून सांगण्यासाठी. सिन्स एफ-एन एक्स नॉट इज convergent, hence it is Cauchy. Hence it is Cauchy. Therefore, for
एप्सिलॉन बरोबर. फॉर एप्सिलॉन पॉझिटिव्ह देअर एक्झिस्ट N1 मुद्दाम N1 घेतोय बरं. Such that if M and N are greater than or equal to N, we get Fm of x naught minus Fn of x naught less than epsilon naught. समजलं का? समजलं? हे सिक्वेन्स ऑफ नंबरसाठी कोशी सिक्वेन्सची जी डेफिनेशन आहे ती यूज केली. ओके? पण ही काय आहे? ऑल्सो Gn is uniformly convergent. That means it satisfies Cauchy condition, right? Cauchy condition satisfy करते म्हणजेच काय? For any epsilon positive, there exists N2 belongs to N such that if Mn greater than equal to N, then N2 ते N1 लिहायचं होतं. Then we get काय? Gm of x minus Gn of x लेस दॅन. आता हा एप्सिलॉनच्या ऐवजी एप्सिलॉन अपॉन b मायनस a घेतो. सांगतो तुम्हाला. x बिलॉंग्स टू ओके क्लिअर. मग आता मला काय करायचं आहे माहिती आहे काय? कुठल्या पण x साठी ही क्वांटिटी लेस दॅन एप्सिलॉन मिळवायची आहे मला. पण ही क्वांटिटी N1 साठी लेस दॅन एप्सिलॉन होते, एप्सिलॉन बाय 2 होते आणि ही क्वांटिटी N2 साठी लेस दॅन एप्सिलॉन बाय 2 होते. मग हे दोन्ही पण जर सायमल्टेनियसली होल्ड करायचं असेल तर N जो चूज करणार आहे तो N1 पेक्षा पण मोठा पाहिजे आणि N2 पेक्षा पण मोठा पाहिजे. समजतंय का? चूज मॅक्सिमम ऑफ N1 N2 प्लस इफ N इज ग्रेटर दॅन इक्वल टू N तर काय होईल? N हा N1 पेक्षा पण मोठा होईल आणि N हा N2 पेक्षा पण मोठा होईल. का? कारण N जो आहे तो मॅक्सिमम आहे N1 आणि N2 चा आणि दोन्ही पण इनइक्वालिटीज काय होतील? होल्ड होतील. समजतंय? समजतंय का? मग काय येणार? N is greater than equal to N, then सांगा Fm of x minus Fn of x is equal to. आता इथं लिहा. हे मॉड्युलसमध्ये लिहा सगळं. हे सगळं मॉड्युलसमध्ये लिहा. हे सगळं मॉड्युलसमध्ये लिहा. काय येणार? Fm of x naught minus Fn of x naught minus x minus x naught आणि इथं काय येणार? Gm of x naught minus Gn of सॉरी इथे एक्सच आहे. Gm of x minus Gn of x बरोबर? हां, आता इथे ट्रायंगल इनइक्वालिटी वापरा. आता ह्याला एकत्र करा आणि ह्या मायनसला आत घेऊन इथं प्लस केला तरी चालते. काय फरक पडत नाही. इथं फक्त x मायनस x नॉटच्या ऐवजी काय होणार? x नॉट मायनस x. इथे येणार Fm ऑफ x नॉट मायनस Fn ऑफ x नॉट प्लस x नॉट मायनस x आणि इथं काय येणार? Gm x मायनस Gn ऑफ x. राईट? लक्षात घ्या, हा जो n आहे तो N1 पेक्षा पण मोठा आहे आणि N2 पेक्षा पण मोठा आहे. N1 पेक्षा मोठा झाल्यामुळे काय होणार? हे लेस दॅन एप्सिलॉन बाय 2 प्लस. आता ही क्वांटिटी काय आहे? लक्षात घ्या, हे सगळे कुठने येत आहेत? एबीच्या आतले आहेत ना. मग ह्यांच्यातला डिफरन्स आणि बी मायनस ए मधला डिफरन्स कोण मोठा असणार? बी मायनस ए. समजतंय? आणि त्याच्यामुळे खाली मी मगाशी बी मायनस ए घेतलेलं आणि N2 पेक्षा पण मोठा असल्यामुळे ही इनइक्वालिटी पण होल्ड होणार. म्हणजेच दिस विल बिकम लेस दॅन एप्सिलॉन अपॉन बी मायनस ए. पण इथे बी मायनस ए घ्यायच्या ऐवजी मला इथे काय घ्यायला पाहिजे होतं? 2b मायनस ए. म्हणजे आता काय होणार? हे बी मायनस ए कॅन्सल होणार आणि राहणार काय? Therefore Fm of x minus Fn of x will become less than epsilon and this will hold for all x in open interval AB. लक्षात येते का बघा?
So for any epsilon, you could find n such that if n is greater than equal to n, then modulus of fm x minus fn of x. इथं m आणि n दोन्ही पण घ्यायला पाहिजे होतं ना, फक्त m नाही, कारण m पण आहे ना. m आणि n ला दोघांना घ्या ना, कारण इथं m आणि n दोघं पण ग्रेटर दॅन n1 लागतात आणि इथं m आणि n ग्रेटर दॅन n2 लागतात. n चूज केलाय मॅक्सिमम n1 n2 आणि mn आता ग्रेटर दॅन n चूज करा, जेणेकरून तुम्हाला हे पण लेस दॅन एप्सिलॉन बाय 2 मिळेल आणि हे पण लेस दॅन एप्सिलॉन बाय 2 मिळेल सायमल्टेनियसली. ओके, सो what we proved now, for any epsilon you can find n such that if m and n are greater than equal to n, then modulus of fm minus fn is less than epsilon for all x in AB. That is, fn satisfies Cauchy condition. Cauchy condition. That is, there exists f on AB such that fn converges to f uniformly. समजलं का? आणि f काय असते? लिमिट फंक्शन असते ना. इज इट क्लिअर? हा पार्ट दिलेला नाही बरं का बुकमध्ये. इथे डायरेक्ट म्हणलेला आहे. कुठनं माहिती आहे? इथनं. हा एवढा पार्ट दिलेला नाही. इथनं इथपर्यंत. टोटल इथपर्यंत पार्ट दिलेला नाही. फक्त डायरेक्ट सांगितलेलं आहे सिन्स fn इज कॉन्व्हर्जंट. इथं सांगितलेलं आहे सिन्स fn x नॉट इज कॉन्व्हर्जंट अँड gn इज युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट, देअरफॉर fn satisfies Cauchy condition, hence it is uniformly convergent. पण हे त्याचं मिनिंग आहे, हे तुम्हाला समजून घ्यावं लागणार आहे. समजलं तर डायरेक्ट घ्या, हे तुम्हाला मग लिहायची गरज नाही. हे सगळं लिहायची गरज नाही, जर समजलं असेल तर. पण तिथं कुठेही बुकमध्ये लिहिलेलं नाही, त्याच्यामुळे हे तुम्हाला मी समजून सांगितलं. समजलं का? तुम्ही डायरेक्ट ह्याच्यावरून तुम्ही डायरेक्ट कुठं जाऊ शकताय? इथं जाऊ शकता. Therefore, sequence fn satisfies Cauchy condition and hence there exists f on AB such that fn converges to f uniformly. समजलं? क्लिअर? ओके. आता लिमिट फंक्शन एक्झिस्ट झालं, राईट? Thus we have B to prove f dash of x is equal to g. बघ. Now we have काय काय मिळालं आपल्याकडे काय काय आहे? fn dash converges to g uniformly on AB ही एक इन्फॉर्मेशन आहे. And fn converges to f uniformly on AB ही एक इन्फॉर्मेशन आहे ना. ऑल्सो each gn, हे सुरुवातीला मी सांगितलेलं आहे बरं का, each gn is continuous at C. बरोबर होतं ना? सुरुवातीला प्रूव्ह केलं नव्हतं काय मी? कारण each fn इज डिफरन्शिएबल असल्यामुळं जर तुम्ही लिमिट बघितला तर ह्याचं x टेंड्स टू C लिमिट घेतला तर fn डॅश ऑफ C मिळणार आहे. ह्याचं, कारण fn डिफरन्शिएबल आहे ना. सो त्याच्यामुळे gn इज कंटिन्युअस ॲट C हे सुरुवातीला प्रूव्ह करून सांगितलेलं आहे. ओके, त्यामुळे ती इन्फॉर्मेशन पण लिहिली. Also, each gn is continuous at C, and we proved that gn is uniformly convergent. Uniformly convergent. Hence, its limit function is also continuous at C. बरोबर ना? प्रत्येक gn कंटिन्युअस आहे आणि आपण प्रूव्ह केलं gn ही युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट आहे ओपन इंटरव्हल AB वरती. मग त्याचं लिमिट फंक्शन पण कंटिन्युअस असणार ना C ला.
समजतंय का? सो इथे काय लिमिट फंक्शन कॅल्क्युलेट करा. लिमिट फंक्शन हं. लिमिट n टेंड्स टू इन्फिनिटी gn ऑफ x इज इक्वल टू काय होतं? fn ऑफ x मायनस f ऑफ x सॉरी fn ऑफ x मायनस f ऑफ x f ऑफ c अपॉन x मायनस c होतं ना? व्हेन x नॉट इक्वल टू c ला आणि काय होतं? fn डॅश ऑफ x व्हेन x इज इक्वल टू c बरोबर ना? आता ह्याचं लिमिट म्हणजे ह्याचं पण लिमिट घ्यायचं आणि ह्याचं पण लिमिट घ्यायचं. हं. पण आपल्याला माहिती आहे fn कन्व्हर्ज होतो fला त्याच्यामुळे fnचं लिमिट काय येणार? एफ ऑफ एक्स राइट? एफ ऑफ सी काही कॉन्स्टंटच आहे. त्यामुळे एफ ऑफ सी आहे तसा राहणार. एक्स मायनस सी तो पण कॉन्स्टंट आहे, तो पण आहे तसा राहणार. आणि आपल्याला माहिती आहे, एफ एन डॅश कुठे कन्व्हर्ज होतोय? जीला कन्व्हर्ज होतोय युनिफॉर्मली. म्हणजे जी हे लिमिट आहे ना, लिमिट फंक्शन आहे ना. सो एफ एन डॅशचं लिमिट काय येणार? जी ऑफ सी येणार. समजलं का? समजलं का? हं. येस. लिमिट फंक्शन पण काय असणार? लिमिट फंक्शन जी ह्याला जी नाव दिलंय ना? लिमिट फंक्शन जी इज कंटिन्युअस ॲट सी मीन्स काय? ह्याचं जर लिमिट कॅल्क्युलेट केला, लिमिट एक्स टेन्ड्स टू सी जी ऑफ एक्स तर काय मिळायला पाहिजे? कंटिन्युअस आहे म्हणून सांगितलंय ना? जी ऑफ सी बरोबर ना? बरोबर का? मग लिमिट एक्स टेन्ड्स टू सी म्हणजे एक्स हा सी नाहीये. एक्स जर सी नसेल तर जी ऑफ एक्स काय आहे? आणि ज्यावेळेला एक्स इज इक्वल टू सी असतो त्यावेळेस जी ऑफ सी काय आहे? सॉरी ज्यावेळी एक्स नॉट इक्वल टू सी असतो त्यावेळी जी ऑफ एक्स आहे हा आणि ज्यावेळी एक्स इज इक्वल टू सी असतो त्यावेळी जी ऑफ एक्स आहे हा. दॅट इज जी ऑफ सी. F is differentiable at C and F dash of C is equal to G of C. समजलं? सगळ्यात पहिल्यांदा GN युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट आहे प्रूव्ह केलं. एखाद्या पर्टिक्युलर Cसाठी मी GN सिक्वेन्स डिफाईन केली आणि ती सिक्वेन्स युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट आहे अशी दाखवली. म्हणजे कुठलाही C घेतला तर ती सिक्वेन्स कन्स्ट्रक्ट केलेली सिक्वेन्स ही ऑल्वेज युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट आहे. हे पहिल्या पार्टमधनं प्रूव्ह झालं. सेकंड पार्टमध्ये मी प्रूव्ह केलं सिक्वेन्स एफ-एन-ई युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट. सिक्वेन्स एफ-एन-ई युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट आणि तिसऱ्या पार्टमध्ये आपण काय बघतोय? तिसऱ्या पार्टमध्ये आपण प्रूव्ह करतोय एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स म्हणजे सेकंड बी पार्ट. ओके. आणि त्यासाठी आपण कुठली इन्फॉर्मेशन वापरलेली? दिलेली इन्फॉर्मेशन आहे एफ एन डॅश कॉन्व्हर्जेस टू जी युनिफॉर्मली. दुसरी कंडिशन आहे एफ एन कॉन्व्हर्जेस टू एफ जी की प्रिव्हियस पार्टमध्ये प्रूव्ह केलेलं आहे. एफ एन कॉन्व्हर्जेस टू एफ युनिफॉर्मली. बरोबर? आता प्रत्येक जीएन कंटिन्युअस आहे हे मला माहित आहे. प्रत्येक जीएन काय आहे? कंटिन्युअस आहे सीला आणि जीएन ही युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट आहे. कुठं? ओपन इंटरव्हल ए-बी वरती. तर त्याचं लिमिट फंक्शन पण कंटिन्युअस असणार सीला ना? बरोबर आहे का? हेच तर इथे लिहिलेलं आहे. या पार्टमध्ये. सिन्स each gn is continuous and gn is uniformly convergent, therefore its limit function is continuous at c. मग त्याच्या लिमिट फंक्शनला जी ऑफ एक्स म्हणतात. लिमिट फंक्शन कसं कॅल्क्युलेट करताय? कुठलाही एक्स घेताय आणि त्यासाठी हे लिमिट कॅल्क्युलेट करताय. लिमिट टेन्ड्स टू इन्फिनिटी. पण आपल्याला माहिती आहे ही जी जीएन ऑफ एक्सची डेफिनेशन आहे त्याच्यात जर तुम्ही लिमिट एन टेन्ड्स टू इन्फिनिटी जर नेला, तर एफ-एनचं तुम्हाला लिमिट माहिती आहे ना? कारण एफ-एन ही युनिफॉर्मली कॉन्व्हर्ज होते एफला म्हणजे एफ-एनचं लिमिट फंक्शन काय आहे? एफ. त्याच्यामुळे लिमिट एन टेन्ड्स टू इन्फिनिटी ज्यावेळी घेताय तुम्ही, त्यावेळी इथे एफ-एनच्या ऐवजी इथे लिमिट घेतल्यानंतर होते एफ ऑफ एक्स. इथे एफ-एन ऑफ सीच्या ऐवजी इथं होतं एफ ऑफ सी. मी मगाशी चुकून काय म्हटलं? की एफ-एन ऑफ सी म्हणजे एफ ऑफ सी कॉन्स्टंट आहे त्यामुळे तसंच राहील. नाही. एफ-एन ऑफ सी ह्याचं एफ-एनचं लिमिट एफ येतं. त्याच्यामुळे एफ-एन ऑफ सीच्या ऐवजी मला इथं मिळणार काय? एफ ऑफ सी. खाली एक्स मायनस सी आहे तसा. आणि दुसरी गोष्ट आपण इथे लिहिलेलं आहे एफ-एन डॅश कन्व्हर्ज टू जी युनिफॉर्मली म्हणजे जी हे लिमिट फंक्शन आहे एफ-एन डॅशचं. त्याच्यामुळे हे ज्यावेळी लिमिट घेतात त्यावेळी एफ-एन डॅशचं लिमिट काय मिळणार?
लिमिट फंक्शन जी. सो एफ एन डॅश ऑफ इथं एक्स लिहा ना, कारण एक्स इज इक्वल टू सीच आहे, पण इथे लिहिताना एक्स लिहा. म्हणजे तुम्हाला लिमिट काय मिळणार? लिमिट फंक्शन जी, जी ऑफ एक्स. ओके? ठीक आहे. मग जी हा कंटिन्यूअस ॲट सी म्हणजेच काय? जर तुम्ही एक्स टेंड्स टू जी, जी ऑफ एक्स घेतला, एक्स टेंड्स टू टी, जी ऑफ एक्स, तर तुम्हाला मिळणार जी ऑफ सी. पण एक्स टेंड्स टू सी म्हणजेच काय? एक्स नॉट इक्वल टू सी. एक्स नॉट इक्वल टू सी असताना जी ऑफ एक्स काय आहे? जी ऑफ एक्स आहे हा. म्हणजेच एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ सी अपॉन एक्स मायनस सी. आणि जी ऑफ एक्स काय आहे? जे जी ऑफ सी काय आहे? एक्स इज इक्वल टू सी असताना काय आहे बघा ना. एक्स इज इक्वल टू सी असताना जी ऑफ एक्सची डेफिनेशन काय आहे? जी ऑफ स्मॉल जी ऑफ एक्स म्हणजे जी ऑफ सी. ते इथे लिहिलेलं आहे. म्हणजेच हे लिमिट एक्झिस्ट होते याचा अर्थ काय? हे लिमिट एक्झिस्ट होते सीला म्हणजेच एफ डिफरन्शिएबल आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? ते जे लिमिट असते ते. लिमिट काय आहे? जी ऑफ सी. समजलं का? हं. आता सी जो घेतलेला तो आर्बिट्ररी अझ्युम केलेला ना? हेन्स ओके, क्लिअर? इथं प्रूफ संपलं तुमचं, वर नाही. कारण आपण काय सांगितलंय? ओपन इंटरव्हल ए वरती आपल्याला हे माहिती म्हणून सांगितलं ना. मग आता हे लक्षात घ्या. जी ऑफ एक्स इज नथिंग बट लिमिट एन टेंड्स टू इन्फिनिटी एफ एन डॅश ऑफ एक्स. हे फक्त लक्षात असू दे. आणि हे काय आहे? एफ डॅश ऑफ एक्स म्हणजेच काय? एफ म्हणजेच काय? लिमिट एन टेंड्स टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्स. एफ एन ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह. म्हणजे थोडक्यात तुम्ही काय म्हणू शकता? डेरिव्हेटिव्ह आणि लिमिट तुम्ही आता एक्सचेंज करू शकता. समजलं? ठीक आहे. आता हे सगळं थोडंसं डोकं शांत ठेवा आणि परत एकदा प्रूफ रीड करा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल काही अडचण येणार नाही. बरं आता शेवटच्या पार्टमध्ये इथं काय अडचण आहे का जरा सांगा मला?